प्रस्तावित ठाणे इंटिग्रेटेड रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सिटीझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे आणि ठाणे ग्रीन कलेक्टिव्ह यांनी प्रकल्पाचे काम तात्पुरते स्थगित करण्याची मागणी केली आहे. सुमारे 29 किलोमीटर लांबीच्या आणि 12,200 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात अनेक तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरणीय त्रुटी असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तज्ज्ञांच्या स्वतंत्र पुनरावलोकनानुसार प्रस्तावित प्रवासी मागणी लक्षात घेता जड मेट्रोऐवजी लाईट रेल्वे हा अधिक योग्य पर्याय ठरू शकतो. तसेच मेट्रो लाईन 4 कार्यान्वित होण्यापूर्वीच रिंग मेट्रोला मंजुरी देणे घाईचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. काही स्थानकांची विद्यमान मेट्रो मार्गांची अतिव्याप्ती होत असल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान वृक्षतोडीच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचा आरोप करत पर्यावरणीय परिणामांचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. खाडी परिसरातील खारफुटी, पूरप्रवण भाग आणि जुन्या वस्त्यांमधील भूमिगत बोगद्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची स्वतंत्र समीक्षा, नागरिकांच्या सहभागातून नव्याने वाहतूक अभ्यास आणि संपूर्ण DPR सार्वजनिक करण्याची मागणी संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. आपल्या लोकनेत्यांना हे समजावून त्यांनी बघितलंय का? म्हणजे माझ्याकडे तर एकही लोकनेता येत नाही, मी कुणाकडे जाणार? कोणीतरी आता मेयर बाई आहेत, माझी इच्छा आहे त्यांना दाखवावं. एक बाई म्हणून तर त्यांना समजायला पाहिजे, समजून घेतील. नकाशा समजत नसतील तर समजावून देता येतात. चित्र काढली आहेत, आकडेवारी आहे, पण हे बघायला जर कोणी आलंच नाही तर आपण काय करायचं? काय करतो? सुरुवातीला सोपा प्रश्न देतो, 1,000 रुपयाचा, मग 2,000 रुपयाचा, मग 5,000 रुपयाचा, मग काही जण 50,000 रुपयाचा प्रश्न नाही मग ते गळतात. इथे तसंच केलंय. सगळ्यात सोपा जे स्टेशन आहे ना, सोपा मार्ग आहे, त्याचं टेंडर काढले आणि ठाणे स्टेशन सगळ्यात अवघड आहे. त्याच्याबद्दल एक शब्द कोणी बोलत नाहीये. म्हणजे सगळ्यात अवघड आहे ते आधी करायचं आणि मग असं म्हणतील की एवढा आम्ही 2-3 हजार कोटी रुपये खर्च केले, आता जर आमच्या विरुद्ध लोक आले तर तुम्ही पैसे वाया घालवताय. अरे आमचे पैसे तुम्ही आधी का वाया घालवले? हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आधी आम्हाला ठाणे शहराच्या स्टेशनचे नकाशे दाखवा, त्याचे सगळ्या अडचणी दूर करा, त्याची माहिती द्या. चेंदणीतल्या कोळीवाड्यातल्या किती लोकांना काय बाधा होणार आहे, त्यांना किती त्रास होणार आहे ते सांगा. सिडकोच्या बस स्टॉपवरनं पण येता येणार नाही स्टेशनला. इतके प्रश्न तुम्ही एका स्टेशनला, बाकीचं तर मी सोडूनच देते. मी फक्त चॅलेंज घेते की एका स्टेशनचा प्रश्न त्यांनी सोडून दाखवावा, मग मी 100% पाठिंबा द्यायला तयार आहे. एक ठाणे अंडरग्राऊंड स्टेशन आणि मेट्रोचा अंडरग्राऊंड मार्ग, हे दोन वर उपाय जर इंजिनियर्स आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितले, तुम्हाला सांगितले, तर आपण त्यांना पाठिंबा द्यावा. नाहीतर हा प्रकल्प कृपया थांबवा. आमचे 12,000 कोटी रुपये आणि आमचे मनस्ताप आणि आमचं शारीरिक त्रास हा कृपया वाढवू नका. आम्ही ठाणेकर शांतपणे जगू शकतो, जगायला पाहिजे. ठाणे स्टेशन सुधारा, बसेस वाढवा, पादचारी मार्ग वाढवा, सोपे मार्ग शोधा. आणि आहेत त्याच्यासाठी मी काय, माझ्यासारखे अनेक लोक मदत करतील. परदेशी लोक येऊन सांगतील मदत करतो आम्ही तुम्हाला, पण हे करू नका. आधी आम्हाला ह्या धोक्यांवरचं उत्तर तुम्ही द्या. तुम्ही माझ्याकडे उत्तर मागू नाही शकत. मी तज्ञ नव्हे, मी फक्त लिमिटेडच अभ्यास करू शकते. नमस्कार. आमचं असं फक्त हा मागणी आहे. मी हेमा रमणी आहे आणि मी एक ऍडव्होकेट आहे अँड आय एम अ रेसिडेंट ऑफ ठाणे. फक्त आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत मेट्रो 4ची लाईन कम्प्लिटली कमिशन होत नाहीये तोपर्यंत हा TIRM बंद करायलाच पाहिजे. कारण याचा बेसलाईन स्टडी झालेलंच नाहीये अँड आता काय चाललंय की दे आर टेकिंग वन पार्ट ऑफ ठाणे, म्हणजे तो नॉर्दर्न पार्ट घेतलाय आणि सदर्न पार्ट जो सगळ्यात खूप जास्त कठीण आहे अंडरग्राऊंड करायचं, ते त्यांनी करत नाहीये. सेकंडली बेसलाईन असं आहे की ती 30,000 ते 50,000 जर तुमची रायडरशिप असेल तर तुम्ही हा मेट्रो प्रोजेक्ट सुरू करू शकता. पण यांचा 2050लाच 28,000 आहे. 2050ला 28,000 ची रायडरशिप आहे. मग कशासाठी आणि कोणासाठी? आणि जो मेट्रो 4 आहे त्याच्यासाठी तुम्ही हा प्लीज 12,200 crores जो तुमचं बजेट आहे ते तुम्ही ऑल्टरनेट, यानी की व्यवस्थित तुम्ही आम्हाला पेडेस्ट्रियन स्ट्रीट्स द्या आणि तुम्ही प्लीज आम्हाला बसेस द्या लास्ट माइल आणि फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी. ही आमची मागणी आहे आणि हा काम तुम्ही प्लीज थांबवा आत्ताचं आता. थँक्यू. आणि झाडं तर अजिबात कापायचं नाहीये, कारण द फर्स्ट casualty that is happening is cutting of trees and we are completely opposing cutting of trees in this. Thank you so much.